तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह 23, राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार निवडणूक रिंगणात. मतदानाआधी सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. शरद पवार यांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे. शरद पवार यांना उद्देशून सुनेत्रा पवार यांचं ट्विट. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात शरद पवार यांचं योगदान प्रेरणादायी. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार साहेब मतदान करू शकणार नाही. शरद पवार साहेब लवकरात लवकर बरे व्हावे ही प्रार्थना, असाही उल्लेख. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक. विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावावर विभागवार चर्चा. कोर कमिटीनं निवडलेली नावं दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पाठवली जाणार. भाजपच्या वरळीतील मोर्चात नियमांचं उल्लंघन. पोलीस गुन्हा दाखल करणार. मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली होती, मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांचं मत. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करणार. मोर्चावेळी ट्रॅफिक झाल्यामुळे महिलेचा संताप अनावर झाला होता. मंत्री गिरीश महाजन यांची मोर्चात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया. मोर्चा असल्यावर अशा गोष्टी होतात, यापुढे काळजी घेऊ, महाजनांचं उत्तर. 10-20 महिला आणून काय नारीशक्तीच्या बोंबा मारतायत. भाजपच्या मोर्चावरून विजय वडेट्टीवार यांची टीका. तर वडेट्टीवार बुरखा घालून मोजायला आले होते का, नितेश राणे यांचा सवाल. भाजपच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषच जास्त. 1500 रुपये बंद झाल्यावर खरी नारीशक्ती दिसेल, संजय राऊत यांचा घणाघात. मुख्यमंत्री स्वतःच सिरियल लायर. सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय. महिला विधेयकावरून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नाना पटोले यांचं उत्तर. मवियामध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवर काँग्रेसची अट, तर दुसरीकडे अंधारे, नाईक, दानवे यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच. लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू नाही. 2023 मध्ये कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. 850 जागांचा आकडा खरात न दिलाय का, संजय राऊत यांचा सवाल. केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस. पंतप्रधान मोदी यांचा दहशतवादी उल्लेख करणं भोवलं. 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना आदेश. पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी अपशब्द वापरले. राहुल गांधींसोबत राहून खरगेंची ही भाषा बिघडली. खरगेंनी मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केल्यानंतर अमित शहांची टीका. सततच्या पराभवानं मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. खरगेंनी माफी मागावी. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. धमकावण्याची भाषा म्हणजेच राजकीय दहशतवाद. खरगेंच्या मोदींवरील वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन. तर देशात एकच दहशतवादी, ते म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात. नितेश राणे यांचा हल्लाबोल. पंतप्रधानांना अतिरेकी बोलणं हा देशद्रोह. संजय शिरसाट यांची टीका. तर घाबरवणं म्हणजेच पॉलिटिकल टेररिझम. खरगेंनी मोदींना दहशतवादी असं म्हटल्याच्या टीकेवरून राऊतांकडून निशाणा. सुप्रिया सुळे यांची भूमिका. लव्ह जिहादच्या समर्थनार्थ फतवे काढल्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्या. वोट जिहादच्या मदतीनं सुप्रिया सुळे निवडून आल्या. मंत्री नितेश राणे यांचे खासदार सुप्रिया सुळेंवर आरोप. राज्यात 50 आमदारांचे प्रस्ताव दडपल्याचा आरोप. विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ. आमदारांना न्याय कसा मिळणार. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांचा सवाल. बीड कारागृहात कराड गँगची दहशत पुन्हा एकदा चर्चेत. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेफकडून एका कैद्याला मारहाण. कैद्याकडून जेलमध्ये घडलेला प्रकार दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाचे कथित ऑडिओ क्लिप समोर. कराड गँगच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक. गोळ्या घालायचं लांब राहिलं. मला फक्त बघून जा. उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात ते समजेल. जरांगेंची प्रतिक्रिया. कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. जामीन अर्ज फेटाळला. राहता सत्र न्यायालयाचा निकाल. तब्बल 1.25 तास चालला होता युक्तिवाद. कल्पना खरातच्या अडचणीत वाढ. अशोक खरातच्या पत्नीला अटक करा. तृप्ती देसाई यांची मागणी. कल्पना खरातचा अनेक व्यवहारांमध्ये संबंध आहे. तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया. नाशिकनंतर आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद. हिंजवडीत एका कंपनीत विशिष्ट गटाकडून धार्मिक विधीसाठी विश्रांती कक्ष असल्याचा आरोप. कक्षात मर्यादित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात असल्याची बाब निदर्शनास. माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र. टीसीएस प्रकरणात 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल. 2 तारखेला सुनावणी. नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटी हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस. धार्मिक भावना दुखावल्याच्या 20हून अधिक तक्रारी. मात्र पुराव्यांअभावी कारवाईत अडचणी.
धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारींनंतर सरकार ॲक्शन मोडवर आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी सीआयएस प्रणाली सज्ज आयटी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती खपवून घेणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा इशारा. नागपूर एनजीओ धर्मांतर प्रकरणात फॉरेन फंडिंगचं कनेक्शन अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासात माहिती समोर. आरोपी रियाज काझीनं समाजसेवेचे ढोंग करत फसवणूक केल्याचा आरोप. 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल. होंदू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता. मुलगा होण्यासाठी औषध उपचार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार. गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश. 34 मुली बेपत्ता झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही. चुकीच्या माहितीमुळे राळेगावची बदनामी. भाजप आमदार राजू तोडसाम यांचा पक्षाला खर्च आहे. रत्नागिरीत महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 68 लाख उकळले. महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सौदी अरेबियात वास्तव्यास असलेल्या आरोपीला मुंबईत अटक. कोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक. वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक. नेस्को प्रकरणातली 11वी अटक. संबंधित महिला उल्हासनगरची रहिवासी. रत्नागिरीच्या खेडमध्ये महिलेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 68 लाख उकळले. महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 1 मे पासून मुंबई ठाणे नवी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती. राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा. तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचं नाव विखेंनी घालवलं. मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं. मनोज जरांगे पाटील यांची मागणी. कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी. शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांची सभागृहात मागणी. तर कंटेनर तुमच्याकडे कसे आले तेही सांगा. तुमचेच पती तेव्हा कारभार पाहत होते. किशोरी पेडणेकरांचं उत्तर. शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल सादर. कर्जमाफीसह शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांचा अहवालात उल्लेख. सहकार विभागाच्या छाननीनंतर अहवाल मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांना कोर्टाकडून दिलासा. आरोपातून सुटका होताच घायल हूं इसलिए घातक हूं. रोहित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट. न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याची रोहित पवार यांची पोस्ट. माझे सहकारी विरोधी पक्षात राहुल गांधींशी चांगले संबंध. महिला विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी जबाबदारी दिल्यास राहुल गांधींशी बोलणार. महिला आरक्षणावरून अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यात राजकीय संघर्ष. मेहतांनी जनता दरबारात सरनाईकांना लक्ष्य केलं. चेना गावातील 310 जणांची कत्तल आणि कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला. निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्रपक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि भैया माने यांची हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी. केडीएमसीचा कारभार राम भरोसे. 80% नगरसेवक उपस्थितच नाही. महापौरही अनुपस्थित. रिकाम्या खुर्च्यांसमोरच प्रश्नांचा पाढा. केडीएमसी महासभेचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.